वणी येथील बस स्थानकात सकाळी 9 वाजता नाशिककडून कळवणला जाणारी पिंपळगाव डेपो जादा बसने अचानक पेट घेतला आहे। चालकाने प्रसावधान दाखवत गाडीचा स्विच बंद करून प्रवाशांना घाईने खाली उतरत 27 प्रवाशांचा जीव वाचविला आहे। सविस्तर वृत्त असे, पिंपळगाव डेपोची बस क्रमांक MH14 BT 3761 ही नाशिकहून कळवण जाण्यासाठी निघाली असता वणी बस स्थानकात पोहोचली होती। बसमध्ये एकूण 27 प्रवासी प्रवास करत होते। वणी बस स्थानकातील फलाटावर बस प्रवाशांसाठी थांबली असताना लगेचच बसच्या बोनटमधून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला। त्यावेळी बस चालक BL गवळी हे ड्रायव्हिंग सीटवरच बसलेले होते। त्यांच्या लक्षात येताच त्यांनी गाडीला विद्युत पुरवठा करणारा स्विच बंद केला। त्याच वेळी वाहक ज्योती नाडे यांनी प्रसंग लक्षात घेत प्रवाशांना खाली उतरण्यास सांगून गाडी पटकन खाली केल्याने जीवितहानी टळली आहे। प्रवासी उतरत असतानाच बसच्या बोनटने पेट घेतला होता। त्या क्षणी चालक गवळी यांनी बसमधील अग्निशमन यंत्र हातात घेतले व त्यांची पिन काढून ते चालवण्याचा प्रयत्न केला, परंतु अकार्यक्षम असल्याने चालूच झाले नाही आणि त्याच वेळी गाडीचा गिअर पडून गाडी सुटून नेट मागे जाऊ लागली। त्यावेळी गाडी पूर्ण रिकामी होती व गाडी मागे कुठलीही गाडी व प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे। त्यावेळी नंतर उपस्थित तुषार शर्मा, वर्तमानपत्र विक्रेते सुनील महाले, वणी बसस्थानकातील वाहतूक नियंत्रण KK चौरे व चालक गवळी यासह उपस्थित प्रवासी व स्थानिक नागरिकांनी प्रसावधान राखत गाडीच्या चाकाखाली मोठे दगड टाकून गाडी थांबवली। वाळू पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला। या घटनेत गाडीची पुढची केबिन पूर्ण जळून खाक झाली, परंतु उपस्थित पाणी व वाळूचा मारा केल्याने आग आटोक्यात येऊन मागील भाग जळल्यापासून वाचवता आल्याने STचे होणारे नुकसान वाचले आहे। बसवर असलेल्या स्टिकरवरून सदरची बस 2 दिवसापूर्वी मतदानाच्या पेट्या व मशीन्समधून वाहतूक करण्यासाठी वापरली गेल्याचे स्पष्ट होते। त्या दिवशी जर ही बस पेटली असती तर काय झाले असते असा सवाल देखील उपस्थित होत होता। यामागे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा स्पष्ट होत आहे। तसेच गाडीत असलेले अग्निशमन यंत्रावर उत्पादक कंपनी, उत्पादक दिनांक, अंतिम दिनांक व वापरण्याबाबतचा कुठलाही तपशील आढळला नाही। त्या अग्निशमन यंत्राच्या तोंडास नळीही नव्हती। यावरून महामंडळाचा सावळा गोंधळ समोर येत आहे। बाबाजी लक्ष्मण गवळी, गाडी नाशिक टू कळवण अशी चाललेली असताना वणी स्टँडला असताना एकदम खालून इंजिनपासून खालून पेट घेतला। वरती धूर निघण्यास सुरुवात झाली। मी ताबडतोब स्विच ऑफ करून ते फायर गेट चालू करण्यासाठी गेलो, ते काही चालू होईना म्हणून आजूबाजूचे लोकांनी वाळू माती टाकून इंजिनवर त्यांनी पण विझाना। पाठीमागे 5 लिटरची कॅन भरेल असताना ती उचलली व जिथं आग लागली तिथं ते पाणी टाकलं व आग विझवण्यात आली। आज विझली मग नंतर थोडी शांत झालं, नंतर परत 5 लिटरची कॅन भरून आणून परत ओतली, मग गाडी विझली। प्रवासी किती होते? एकूण गाडीमध्ये 27 प्रवासी होते। प्रवाशांना सुखरूप खाली उतरून दुसऱ्या गाडीत वर्ग करून बसवण्यात आले। लोकशास्त्र न्यूजसाठी वणी प्रतिनिधी सागर मोर।